नमस्कार, DIG न्यूज मध्ये आपला स्वागत आहे। चंद्रपूर जिल्ह्यातली मोठी बातमी। चंद्रपूरच्या पार्श्वभूमीवर नवरात्र गरबा महोत्सवात भारतातल्या 9 थोर महिलांचा कथा सांगून दांडियाची सुरुवात। आता समाचार विस्तारपूर्वक। भारतातल्या पहिला उपक्रम चंद्रपूर जिल्ह्यात करण्यात आले। अनोखा उपक्रम दरवर्षी नवरात्राच्या वेळी 9 देवी कन्यांचा पूजन करून नवरात्राची सुरुवात करण्यात येतात। असाच एक प्रकार चंद्रपूरच्या नागपूर रोडवरील नानाजी नगर येथील दत्त मंदिराच्या पटांगणात सुरू असलेल्या वुमेन्स पॉवर दांडिया भारतातली 9 थोर महिलाचा राजमाता जिजाऊ महाराणी हिराई अहिल्यादेवी होळकर, झाशी राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले, फातिमा शेख, रखमाबाई राऊत, रमाबाई आंबेडकर, मदर टेरेसा असे एक दिवस एक 9 थोर महिलाचा कथा सांगून व त्यांच्या कार्याची माहिती उपस्थितांना देत आहे। त्यानंतर गरबाची सुरुवात करण्यात येत आहे। यानंतर चंद्रपूर महाऔष्णिक वीज निर्मिती केंद्रातील रेल्वेच्या वॅगन व ट्रॅक मेंटेनन्स सारख्या तांत्रिक कामात एकमेव महिला कंत्राटदार असलेल्या श्रीमती दुर्गा मंजू अनिरुद्ध रजक यांचा बिझनेस वुमेन म्हणून शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातली झाडीपट्टी कलावंत ज्योती रमावत यांना सुद्धा शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आले। डीजे झाडीपट्टी कलावंत, मी डान्सर कोरिओग्राफर पण आहे। तसं प्रॉपर तर मी हैदराबादची आहे, पण मी आता स्थायी चंद्रपुरात असते। आता काय सांगावं या जागर स्त्री शक्तीचा, अरे बापरे, खूपच सांगण्यासारखा विषय आहे। कारण आपण आजकाल बघतो की खूप संस्कृती कुठेतरी विसरत चाललेली आहे, कुठं इकडे तिकडे काहीतरी वेगळं वेगळंच चाललेलं असतं। पण हा जो मंडळ आहे, हा यांचा जो महिलांचा ग्रुप आहे, ही संस्कृती ती जोपासना करत आहे। हा भारतात पहिल्यांदा होत आहे की ते प्रत्येक दिवशी नवरूप, नवदेवीचे आपण रूप बघतो, पण नव आपल्या झाशीची राणी, जिजामाता, भीमा आई या प्रत्येक दिवशी ते प्रत्येकाचं महत्त्व इथं सर्वांना समजून देतात, त्यांना जागृत करतात। परत ते आपण सुद्धा स्त्री शक्ती आहोत, आपणही काही ना काही करू शकतो आयुष्यामध्ये, हे त्यांना सांगतात। ही खूप मोठी गोष्ट आहे, यांचं अभिनंदन करायला हवं। कारण हा पहिल्यांदा मी आली आणि पहिल्यांदा मला खूप छान इथं वाटलं। त्यांचं खरंच मनापासून खूप खूप अभिनंदन। क्षेत्र हो, सामाजिक क्षेत्र हो, राजनीति में हो, जो भी महिला अपने हिम्मत से अपने बलबूते पर कुछ अच्छा काम कर रही हो, उसका सत्कार इस माध्यम से हम करने का प्रयास कर रहे हैं। और हमारे नानाजी नगर महिला मंडल ने बहुत ही अच्छी तरह से इस कार्यक्रम का जो हम देवी किसको मानते हैं, जो हमारे महिलाओं की, हमारी सबकी माँ की तरह जो देखभाल करती है, वो हमारे लिए देवी है। तो थोर महिलाएं भी जिन्होंने अपना जीवन हमारे लिए समर्पित किया है, वो भी हमारे लिए देवी से कम नहीं है। और इसलिए देवी की आराधना के साथ साथ थोर महिलाओं का जागरण ये संयुक्त